हॅलो दोस्त, श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते कच्च्या केळीचे भाजी बनवते, म्हणजे त्यांच्या कोफ्त्यांची भाजी बनवते. कच्च्या केळींची भाजी खूप छान लागते, टेस्टी येते आणि ती खूप सोप्या पद्धतीचे. इथे मी कांदे, लसूण आणि आलं घेतलेले, जे मी मिक्सरमधून काढून घेईन. पाहिजे तर तुम्ही टमाटर वापरू शकता, पण मी टमाटर नाही वापरते. तर इथं हे सगळं घेऊन मी मिक्सरमधून आधी बारीक करून घेईल आणि त्यानंतर मग आपण भाजीला फोडणी देऊ. तर त्याच्या आधी मी ना केळी आहेत ना, ते कच्चे केळी ते पाण्यात शिजायला ठेवलेले होते. हे माझे शिजून झालेले आहेत. यांना मी आता पाण्यातनं काढून घेईल आणि थंड झाले का मग त्यांचे साल काढून घेईल. केळी चांगले शिजून जायला पाहिजे, थोडे कच्चे राहायला नको. कच्चे कधी राहिले तर ते त्यांची साल निघणार नाही. इथं मी कढाई ठेवली. कढाईमध्ये मी तेल टाकलं. नॉर्मल आपण जशी फोडणी देतो भाजीला तशी फोडणी द्यायची. तेल आपल्या अनुसार टाकायचं, तुम्हाला भाजी किती करायची त्या हिशोबाने. आणि त्यानंतर मग त्याच्यात जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरीची मस्तपैकी कडकडीत होऊ द्यायची आणि त्यानंतर मग मसाले घालायचे. जिरं मोहरी चांगली कडकडीतली का ती टेस्ट खूप छान येते. मोहरीची खूप सुंदर टेस्ट लागते ती, आणि जिरंची पण. तर हे बघा, ह्या पद्धतीने करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे. आणि आता मी गॅस थोडासा मिडियम करेल आणि त्यानंतर मग जो आपण मिक्सरमधून जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा. तोही चांगला कलसून घ्यायचा आहे. तो जेवढा चांगला कलसला तेवढं तेल आपलं हे होईल. आणि हे बघा, इथं मस्तपैकी कलसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मसाले घालायचे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलसून घ्यायचं. हे बघा, तुम्ही लाल होतोय साईडने, तुम्ही बघू शकता. ते असं लालसर थोडासा झाला का मग त्यानंतर आपण तिथं मसाले घालूया. हे बघा, तुम्ही बघू शकता. इकडं मी ना दुसरीकडं केळींचे साल पण काढते आणि म्हणजे दोघं कामं करते. आणि मसाला आहे ना मॅडम गॅसवरच शिजायला पाहिजे. तो चाहे कुठलाही मसाला असो. चवीनुसार तिखट मीठ घालायचे. मी अर्धा चम्मच तिखट, लाल चटणी आणि मसाला घेतलेला आहे. हिंग घेतलेली आहे, जिरं आपलं हिंग घेतलेलं आहे, धनिया पावडर आणि हळद घेतली. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं कलसून घ्यायचं. हे चांगलं कलसल्यावर मग बाकीचे साहित्य घालायचे. हे बघा, हे माझं इथं चांगलं कलसून घेते मी. आणि इथं आता तुम्ही थोडंसं नॉर्मल टोमॅटो सॉस घालेन मी. टमाट्याचे पाहिजे तर तुम्ही टमाट्याची प्युरी करून पण ती घालू शकता, पण मी इथं टोमॅटो सॉस वापरते. पाहिजे तर तुम्ही ताजं टमाटा कापून त्याची बारीक मिक्सरमधून करून ती पण वापरली तरी चालेल. त्यानंतर मी इथं थोडंसं पाणी घालते आणि मस्तपैकी हा मसाला शिजून घेईल. मसाला जेवढा चांगला शिजला तेवढी चांगली टेस्ट येते, ही तुम्हाला माहिती आहे. आता इथं मी आता भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी घालेल. जेवढी मला ग्रेव्ही म्हणजे सार पाहिजे तेवढं लस्सा ठेवायचा. आणि त्यानंतर मग इथं चवीनुसार मीठ टाकायचे आणि कोथिंबीर घालून ती भाजीला उकळू द्यायची चांगलीपैकी. आणि त्यानंतर मग आपण जे कच्चे केळी घेतलेले त्यांची सार वगैरे काढून ते बारीक करून घेऊया. इथं मी हे बघा, ही मस्तपैकी उकळू दिलं. आता इथं मी कच्चे केळी घेतले, त्यांची सार काढून घेईल मस्तपैकी. आणि ते माझे ना थोडेसे कच्चे राहून गेले, म्हणून मग ते सार काढायला थोडासा वेळ लागत होता. पण मग नाही, तुम्ही चांगले शिजून घेत जा. ते चांगले शिजले का मस्तपैकी मग सार निघून जाते. तरी मला काही एवढं जड गेलं नाही, ते पटकन निघून गेले. सुरीच्या साहित्याने पटकन निघून जातात, वेळ लागत नाही. हे बघा, मी सॉरी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नाही आहे. कारण मी ना कॅमेरा जवळ होती, पण मग ना माझा हात थोडासा साईडला चालला गेला, म्हणून मग तो कॅमेऱ्यात हे झालं नाही. आणि ते कसं थोडीशी हे गडबड पण होत होती,
ते सारं पटकन निघत नव्हतं कारण कच्चे राहून गेले थोडेसे माझे. तुम्ही पुन्हा शिजून घेत जा. जेवढे तुम्ही चांगले शिजून घेणार ना तेवढं ते सार पटकन निघतं आणि हे पण होतं, तो त्रास होत नाही. असे कच्चे थोडेसे जड जातात काढायला. पण मग नंतर मग काही हे होत नाही. नंतर मग पटकन निघाले साल माझे. आणि त्यानंतर मग मी हे चांगले बारीक चिरून घेईल आणि त्यानंतर मग त्याच्यात आपण बाकी मसाले घालून ते मस्तपैकी कोफ्ते तयार करून घेऊ. हे बघा एक झालेलं आहे. आणि माझी केळी खूप छोटे छोटे केळी होते, खूप मोठ्या केळी नव्हते, छोटे केळी होते. म्हणून मग मला जास्त जड बी नाही गेलं, पटकन निघून गेले आणि पटकन झालं माझं काम. तुम्ही पण पटकन हे करण्याकरता चांगले शिजून घ्या. वाटलं तर ना तुम्ही कुकरमध्ये लावून एक शिट्टी घेतली ना तरी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे. शिट्टी घेतल्यावर म्हणजे कच्चं राहायचं प्रश्न येत नाही. सहसा तुम्ही शिट्टी घेऊन घेत जा. कारण की काही केळी खूप पटकन शिजून जातं, काही नाही शिजत. हे त्याच्यात बी हे असतं, प्रकार असतात आणि ते आपल्याला समजत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही कुकरला लावून तुम्ही शिट्टी घेऊन घेतली ना तर अगदी बेस्ट ऑप्शन होईल तुम्हाला आणि तुमचं काम पटकन होईल, सोपं होईल. आणि त्यानंतर मग काही गोष्टी हे असतात. तर या पद्धतीने तुम्ही करून घ्या. आणि केळींची भाजी खूप सुंदर लागते, कच्च्या केळींची खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ते अगदी सोप्या पद्धतीने भाजी असते. याच्यात भाजी 2-3 प्रकारची भाजी करता येते कच्च्या केळीची. तुम्हाला हे एक ऑप्शन दाखवलेलं मी, अजून एक लवकरच आणेल कच्च्या केळींची अजून वेगळी प्रकारची भाजी. कच्च्या केळींची चिप्स पण खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा. कच्च्या केळी जेवढे तुम्हाला खाता येतील तेवढे कारण की त्याच्यात कॅल्शियम, विटॅमिन भरपूर असतं. ते शरीराला पण चांगले असतं. कच्चे केळी असे पिकलेली केळी ते ऑप्शन छान असतं फळांच्यामध्ये. आणि तुम्ही ट्राय करत जा, खूप सुंदर लागतात त्याच्यातले. आता इथं माझे ते केळी बऱ्यापैकी सोलले गेलेले आहेत आणि त्याच्यात मी आता इथं मी ना हे सोलून घेईल आणि सोलल्या गेल्यानंतर मी आता हा गॅस इकडं बंद केला कारण भाजी माझी भरपूर उकळली. आता हे ना मॅश करून घेईल, मस्तपैकी बारीक करून घेईल आणि जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घेईल. आणि त्यानंतर मग हे करून घेईल. काटा चमच घेतलेला मी, काटा चमचने हे एकदम मस्तपैकी हे करून घेईल. थोडेसे हे असल्यामुळं ते जड जात आहे मला. नक्की अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एकदम बारीक करून घ्या. जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं करा. हे बघा इथं मी माझं बारीक केलेलं आहे आणि बऱ्यापैकी झालेलं आहे ते बारीक. मी थोडंसं मुद्दाम जाडसर ठेवते कारण की ते जेव्हा तुकडे की दाताला ते लागतात ना, खूप छान लागतं, खूप टेस्ट येते त्यांची. तर याच्यासाठी मी थोडेसे कच्चे ठेवले आणि कांदा घेतलेला, कांदाही थोडासा जाडसर ठेवलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तो तुम्ही एकदम बारीक कापून बी घेऊ शकतात, पण मी थोडंसं नॉर्मल जाड ठेवलेलं आहे कारण की ते खाताना जेव्हा दातात येतात आणि त्याची टेस्ट एकदम बेस्ट टेस्ट लागते, खूप सुंदर टेस्ट लागते. म्हणून मी थोडेसे जाडसर ठेवलेले. त्यानंतर मी इथं मसाले टाकते. आपले नॉर्मल लाल मसाला टाकला, हिंग टाकला, हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्या ह्याच्यात थोडंसं नॉर्मल बेसन पीठ घेईल कारण की त्याला बेंडिंग घेण्याकरता त्यांना ते याच्यासाठी कोटिंगसाठी मी बेसन पीठ घेतलं आणि बेसन पीठ 2 चम्मच घेतलेले, 2-3 चम्मच घेईल मी. आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून त्याच्यात मस्तपैकी हे करून घ्यायचं, मॅच करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि मिक्स केल्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. वाटलं तर तुम्ही आपले नॉर्मल भजी करतो तसेही तुम्ही बनवू शकता, नाही तर पाहिजे तसे गोल गोळे बनवून सुद्धा तुम्ही तसेही करू शकता. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तयार करू शकता. तरी इथं मी ना गोल गोल बनवून आले तर तुम्हाला दाखवते. पण मग जाड असल्याने मी थोडेसे जाडसर ठेवल्यामुळं ते गोल जमणार नाही आहे. पण मग तरी मी ट्राय करेल की मला माझे ते गोल यायला पाहिजे, अगदी मला पाहिजे त्या पद्धतीने.
तर बघूया जमतं का. आता जाड असल्यामुळं माझ्या मते येणार नाही आहे, कारण की मी थोडंसं जाडसं ठेवलेलं आहे मुद्दाम, कारण की मला त्याचे टेस्ट हे करायचं आहे. ते जेव्हा आपण खाऊ ना ते हे करायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते टेस्ट कशी लागते. त्याच्यामुळे मी थोडंसं जाडसं ठेवलं. पूर्ण बारीक करून घेतलं असतं तर मग त्याची टेस्ट आली नसती. म्हणून मी थोडंसं जाडसं ठेवलं. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि जे आपण कोफ्ते बनवलेले ते मी तेलात तळून घेईल. मस्तपैकी फ्राय करून घेईल. हे बघा तुम्ही बघू शकता तेलात अजिबात मोकळे झाले नाही, जसेच्या तसे राहिले ते. आणि माझे हे कोफ्ते एकदम ग्लेडी आहे. वॉव! मस्तपैकी आलेले तुम्ही बघू शकता, तुम्ही किती छान आलेले. कलर आकार बी बिलकुल वैसा तसं झालं जसं मला पाहिजे होतं. मस्तपैकी मला तर मी सांगू शकत नाही मला किती आनंद होतो हे बघून सर. तर हे बघा हे मस्तपैकी आता मी मस्तपैकी फ्राय करून घेईल. तेल फ्राय करून घेईल आणि मस्तपैकी ते भाजीत टाकेल आणि आता असं होऊन गेलं ती भाजीत कधी टाकेल आणि कधी खाईल. वाव! मस्तपैकी कलर बी खूप छान येतोय त्यांचा. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी वॉव! मस्तपैकी जसं मला पाहिजे होतं तसंच कलर आलेला आहे. तर इथं मी आता हे सगळं मस्तपैकी तळून घेईल आणि मस्त इकडे रोहनला तर भाजी खूप आवडलेली आहे. रोहन बी म्हणत होता, "मम्मी पटकन बनव ना, कधी देशील?" त्याचं सारखं चालू होतं कॅमेऱ्याच्या मागं. पण मग ते तयार करते. झाली भाजी म्हणतात. आता फक्त हे कोफ्ते तयार करायचे आणि ते भाजीत टाकायचे. मग आपली भाजी तयार आहे म्हणतं. आता इथे बघा मी मस्तपैकी हे करून घेतलेले आहे. तळून घेईल मस्तपैकी गोल्डन फ्राय करून घेईल आणि मस्त ते जास्त बी गोल्डन फ्राय नाही करायचे, नाही तर ते आपल्या त्याच्यात भाजीतून ग्रेव्ही पण जायला पाहिजे आतमध्ये. बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत मी तळून. आणि हे बघा अजून 2-3 मिनटं मी तळू देईल आणि नंतर मग मी त्यांना मस्तपैकी एका डिशमध्ये काढून घेईल आणि डिशमधून सरळ भाजीमध्ये टाकेल आणि मस्तपैकी ते उकळून घेईल भाजी आणि मग तयार आहे आपली भाजी. कच्च्या केळीची कोफ्तेची भाजी. वाव! बेस्ट ऑप्शन झालं हे. आता हे मी मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी गोल्डन झालेले आहेत आणि तळून पण मस्तपैकी झालेले आहेत. आता मी यांना काढून घेईल आणि एका डिशमध्ये हे बघा. आता इथे माझे तळून घेतले मी ते काढून घेतले. इथं मी परत गॅस चालू केला आणि याच्यात आपले जे केळीचे कोफ्ते आहेत आणि ते बनवलेले आहेत आपण ते भाजीत टाकू आणि चांगली एक उकळ घेऊ 1-2 आणि इथं आपली केळीची भाजी तयार आहे. हे बघा मस्तपैकी किती छान कलर आलेला आहे भाजीचा बी एकदम बेस्ट कलर आलेला. खूप सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही विचारू नका. मस्तपैकी टेस्ट पण तशी झालेली आहे एकदम मस्तपैकी. हे बघा तुम्ही बघू शकता इथं माझी भाजी तयार आहे. मी आता सर्व करते आणि मस्तपैकी रोहनला आणि मी खायला बसेल. वाव! मस्तपैकी झालेली आहे. किती छान वाटते. तर इथे माझी केळीची कोफ्त्याची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.